नंतर नागपूर जिल्ह्यातली एक धक्कादायक बातमी। नागपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावाने पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। नागपूर जिल्ह्यातल्या कुही तालुक्यात हा प्रकार घडला। सरकारने 2022-23 या वर्षासाठी 13,600 रुपये मदत घोषित केली। मात्र कुही तालुक्यात महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बोगस शेतकऱ्यांची नावे सरकारला सादर करून अतिवृष्टीच्या नुकसानाचे पैसे लाटल्याचं कागदपत्रांद्वारे उघड झालं। यासाठी मूळ शेतकऱ्याच्या खसरा क्रमांकाचा वापर करण्यात आला। कुही तालुक्यातल्या 50% यादी बोगस असल्याचा दावा जिल्हा नियोजन समिती सदस्य भागेश्वर फेंडर यांनी केला। हा घोटाळा कोट्यवधींचा असून एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी देखील करण्यात येते आहे। जवळपास 2022-23 मध्ये जी अतिवृष्टी झाली, या अतिवृष्टीच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने कुही तालुक्यासाठी 32 कोटी रुपये हा निधी प्राप्त झालेला आहे। आणि या 32 कोटीपैकी जवळपास माझ्या मताप्रमाणे एक 13 पेजची मी यादी काढली आणि माहितीच्या अधिकारात जेव्हा विचारणा केली तहसीलदारांना, तर त्या यादीमध्ये मला जवळपास या 13 पेजमध्येच मला फक्त जवळपास 80% लोकांची बोगस यादी दिसत आहे। आणि जवळपास 5 कोटीचा यांनी उपहार केला आहे। यामध्ये संबंधित तलाठी, तिथले आरआय अधिकारी, तहसीलदार यांचे एकमेकांमध्ये मोठ्या प्रमाणात सांगड आहे आणि या सांगडमुळे आज आमचा शेतकरी यापासून वंचित राहिलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।